रामकृष्ण हरी. गोपाळबुटी महाराजांना नागपुराला घेऊन गेला. गोपाळबुटी सीताबर्डीमधील एक बडप्रस्थ होतं. पैसा अडका जमीन जुमला गोपाळबुटीकडे मुबलक होता. बुटी अत्यंत भाविक होता, परंतु श्रीमंतीचा गर्वही मधून मधून त्याच्यात डोकावे. महाराजांना वाड्यावर आणून आपल्या सीताबर्डीमध्ये कायमचेच ठेवून घ्यावे असा या बुटीचा खरा हेतू होता. त्यामुळे त्याने महाराजांना वाड्यावर जणू कोंडूनच ठेवले होते. महाराजांच्या आगमनाप्रित्यर्थ रोज ब्राह्मण जेवणे होत असे. भजन कीर्तन आदी कार्यक्रमांचीही रेलचेल होती. परंतु शेगावामधून कुणी महाराजांच्या दर्शनाला आले तर त्यांना तो महाराजांजवळ पोहोचूच देत नव्हता. बाहेरच्या बाहेर परत घालवून देत असे. इथे शेगाव नुसते भणभणीत दिसत होते. ज्याप्रमाणे गाभाऱ्यातली मूर्ती गायब झाली तर मंदिर जसे दिसेल तसे शेगाव दिसत होते. सर्व शेगावकर चिंतित झाले होते. बुटीने महाराजांना जबरदस्तीने सीताबर्डीमध्ये अडकवून ठेवले होते. त्यांच्यापर्यंत पोहोचणे सुद्धा त्याने मुश्किल करून ठेवले होते. शेवटी सर्व मंडळी हरिपाटलांकडे आली. त्यांच्या कानी सर्व हकीकत घातली. बुटीने जबरदस्तीने वाड्यात अडकवून ठेवलेल्या महाराजांना लवकरात लवकर घेऊन यायची विनंती केली. हरिपाटील काही माणसांबरोबर सीताबर्डीकडे निघाला. इकडे महाराज बुटीला म्हणाले, गोपाळा, शेगावाहून हरी निघाला आहे. आता तू मला इथे अडकवू शकत नाही. तो येथून मला शेगावला घेऊनच जाईल बघ. बुटीच्या घरी जेवणाची पंगत चालली होती. इतक्यात हरिपाटील तेथे आला. शिपायांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना न जुमानता हरी सरळ आतमध्ये आला. त्याला पाहताच महाराजांनी त्याच्या दिशेने धाव घेतली व त्याच्याबरोबर शेगावला निघण्याची तयारी केली. हरीला अडवण्याचा दुबळा प्रयत्न बुटीने केला, पण आपणाला त्यात यश मिळणार नाही हे त्याला पक्क ठाऊक झालं. बुटीने शेवटी महाराजांना विनंती केली, महाराज, मी तुम्हाला वाड्यावरच ठेवून घेण्याचा फार प्रयत्न केला, परंतु तुम्हाला शेगावला जाण्यापासून मी रोखू शकत नाही. आता एकच विनंती करतो, अर्ध्या पंक्तीतून उठून जाऊ नका. माझी लाज राखा. त्याच्या विनंतीला मान देऊन महाराज हरिपाटलांसमवेत जेवायला बसले. जेवणानंतर त्यांनी निघण्याची तयारी केली. त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली होती. प्रत्येकाला आपल्या आशीर्वादाने त्यांनी संतुष्ट केले. बुटीच्या पत्नीलाही मंगल आशीर्वाद देऊन त्यांनी शेगावला प्रयाण केले. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांना भेटावयास आले. ते येण्याच्या आधी महाराजांनी बाळाभाऊला सांगितले, अरे बाळा, माझा एक बंधू येणार आहे. तो फार तामसी आहे. घाणेरडेपणा अजिबात खपत नाही त्याला. तो येण्यापूर्वी सर्व अंगण झाडून पुसून स्वच्छ ठेव. बाळाने त्याप्रमाणे केलेही. श्री वासुदेवानंद सरस्वती आले. महाराजांनी त्यांच्याकडे पाहिले. त्यांनी महाराजांकडे पाहिले. एकमेकांची दृष्टीभेट झाली. स्वामींनी परत जाण्याची परवानगी मागितली. महाराजांनी होकारार्थी मान हलवली. बाळाभाऊने हे दृश्य पाहिले आणि तो कोड्यात पडला. दोघेही भेटले. एकाही शब्दाने एकमेकाशी न बोलता स्वामी निघूनही गेले. अवघ्या पळभराची भेट. त्याने महाराजांना याबद्दल विचारले. तेव्हा महाराज म्हणाले, ही सांकेतिक भेट होती. त्यांचा मार्ग निराळा, माझा मार्ग निराळा. मनाने आम्ही एकमेकांना भेटतच असतो. कधीतरी व्यावहारिक भेटही घेतो. बाळाभाऊचे शंका समाधान नीटसे झालेले नव्हते. त्याने खोदून खोदून विचारले,
तेव्हा महाराजांनी त्याला सांगितले, त्यांचा मार्ग भिन्न, याचा अर्थ ते कर्ममार्गाने उपासक आहेत. मी भक्ती मार्गाने जाणारा. आमचे मार्ग जरी भिन्न असले तरी शेवटी ते त्या परमेश्वराच्याच पायाशी जाऊन पोहोचतात. ईश्वराकडे जाण्याचे 3 मार्ग आहेत: कर्ममार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग. त्यांची स्वरूपे भिन्न, कर्तव्ये भिन्न, मते भिन्न, तरीही अंतिम फळ हे परमेश्वराचेच चरणी प्राप्त होते. सोळे ओळे, संध्यास्नान, उपोषण, व्रत, अनुष्ठान ही कर्ममार्गाची अंगे आहेत. खऱ्याखुऱ्या तपश्चर्येने ही कार्ये जो अंगीकारतो तोच मोक्षाला जाऊन मिळतो. अनेक ब्रह्मवेत्ते कर्मज्ञानी लोक यात असतात. षडरिपूंना जिंकून भावनेच्या आहारी न जाता कर्ममार्ग साधला जातो. वसिष्ठ, वामदेव, जमदग्नी, अत्री, पाराशर, शांडिल्य हे सर्व कर्ममार्गाचे साधक होत. दुसरा प्रकार भक्तिमार्ग. ह्यामध्ये प्राण्याचे मन अतिशुद्ध हवे. दया, प्रेम, लीनता आदी गुणधारक. ज्याची श्रवणी पूजनी आस्था आहे, भगवंतांचे नामस्मरण करणारा असा भक्तिमार्गाचा वाटसरू असतो. वर जरी सोपा वाटला तरी अत्यंत कठीण असा हा मार्ग आहे. जो ईश्वराच्या चरणी ध्यानमग्न होऊन ऐहिक भौतिक जगाला पार विसरून जातो, तो खरा भक्त. नामदेव, तुकाराम, ज्ञानेश्वर, सेनामाळी, गुलाबराव साईबाबा हे सर्व भक्त पंथाचे वारकरी. मी सुद्धा भक्तिमार्गाचीच कास धरलेली. आता शेवटचा आणि तिसरा मार्ग योगमार्ग. याचा पसारा पहिल्या दोघांपेक्षाही जास्त आहे. जे जे ब्रह्मांडात आहे ते ते पिंडामध्ये आहे असं सांगणारा हा मार्ग. त्या पिंडातील साहित्य घेऊन हा योग साधावा. आसने, रेचक, कुंभक, इडा पिंगळा, धोती, मुद्रा ताटक वगैरे सारखे योगमार्ग ह्यात आढळतात. कुंडली, सुषुम्ना जागृत करण्याचे कसब यात लागले. अनुभवाने, सरावाने व पूर्ण निष्ठेने हा मार्ग साध्य होतो. तसे पाहिले तर या तिन्ही मार्गांचा उद्देश शेवटी ज्ञान प्राप्त करणे हाच आहे. यांची बाह्य स्वरूपे जरी भिन्न असली तरी त्यांचे शेवट एकाच ठिकाणी होतात. या सर्वांची परिणती मोक्षामध्येच होते. शेवटी कोण कोणत्या मार्गाने आला याचा विचार होत नाही, तर विचार होतो त्याला अंतिम फळ जे मोक्ष आहे ते मिळाले अथवा नाही. त्यामुळे जमदग्नी वा अत्री असोत, व्यास, नारद, विदुर, पार्थ, हनुमान असोत किंवा मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ असोत, हे तीनही वेगवेगळ्या मार्गाने आले, परंतु त्यांचा शेवट मात्र त्या प्रभूंच्या चरणीत झाला. त्यांना लाभ एकाच गोष्टीचा मिळाला. आम्ही सर्वजण पृथ्वीवर जे आलो ते येथील भाविक लोकांना कैवल्याच्या मार्गावर आणून सोडायला. ते कार्य आम्ही कसे करतो यावर आमच्या मोक्ष मार्गाचे ध्येय अवलंबून. जाऊ दे, आता इथेच पुरे. माझे कार्य मला करीत राहू दे. ज्याला गरज आहे त्याला अध्यात्माची वाट दाखवून देण्याचं माझं काम. असे म्हणून महाराज गणगणगणात बोते हा जप करू लागले. महाराजांच्या तोंडून अध्यात्माचे विवेचन ऐकून बाळाभाऊला गहिवरून आले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. महाराजांच्या पायावर त्याने डोके टेकले.